गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टर मधील इलस्ट्रेशन नंबर 3 या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचं आहे। या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे। प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला 3 नंबर, रुचा अँड जुली। रुचा आणि जुली नावाचे दोन पार्टनर आहेत। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो। रुचा आणि जुली नावाचे दोन पार्टनर आहे आणि या रुचा आणि जुली नावाच्या दोन पार्टनरचा जो काही भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट आणि लॉस असेल त्याचा रेशो दिलेला आहे। काय? कॅपिटल रेशो दिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी त्यांचं कॅपिटलचं बॅलन्स जे दिलेलं आहे त्या कॅपिटलच्या बॅलन्सवरून आपल्याला रुचा आणि जुलीचं काय करायचं आहे, कॅपिटल रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट। आपल्याला खाली ट्रायल बॅलन्स म्हणजे हे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आणि काही ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत। या ठिकाणी या ऍडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरून आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी फायनल अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे। काय करायचं आहे? फायनल अकाउंट। आता फायनल अकाउंट म्हणजेच काय, तर फायनल अकाउंट म्हणजेच एक नंबर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागणार आहे। 2 नंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागणार आहे। 3 नंबर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि 4 नंबर आपल्याला बॅलन्स शीट या ठिकाणी तयार करावं लागणार आहे। म्हणजेच काय, तर 3 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट यांचं मिळून काय तयार होत असतं, फायनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करावं लागत असतं। मग प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर पहिले आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं आहे, कॅपिटल रेशो। ते कॅपिटल रेशो आपण कॅल्क्युलेट करूया। या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 1, कॅपिटल रेशो। 2 पार्टनर दिले आपल्याला, एक आहे रुचा आणि दुसरी कोण आहे, जुली। यांचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे। रुचाचं कॅपिटल आहे 80,000, जुलीचं आहे 40,000। 80,000 भागीला 40,000, 4 0 कॅन्सल, उरलेला आहे 8 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, 2/1 म्हणजे यांचा कॅपिटल रेशो आलेला आहे 2:1। म्हणजे रुचा आणि जुली यांच्या बिझनेसमध्ये भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट आणि लॉस असेल त्याच्यातनं त्यांची वाटप कशी करावी लागणार आहे, 2:1 ने आपल्याला करावी लागणार आहे। या ठिकाणी रेशो लिहून घ्यायचा आहे। कॅपिटल रेशो 2:1 याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे। पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे 31 मार्च 2019चं। डेबिट साईडला पर्टिक्युलर साईडला दिलेलं आपल्याला परचेसेस, त्याच्यानंतर आलेलं आहे एक घटक ट्रेड एक्सपेन्सेस, सॅलरी आलेली आहे, वेजेस अँड सॅलरी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 2 इयर्स आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलेलं आहे 2 इयर्स। ज्या वेळेस एखाद्या अशा घटकांसमोर ब्रॅकेटमध्ये काही माहिती दिलेली असेल तर त्याला काय म्हटलं जातं, हिडन ऍडजस्टमेंट म्हटलं जातं। आणि हिडन ऍडजस्टमेंट असेल तर त्याच्यावर आपण काय करतो, स्टार करतो आणि आपण नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करून घेतो। त्याच्यानंतर सेल्स रिटर्न दिलेले। सेल्स रिटर्न म्हणजे काय, सेल्स माल विकला होता तो आपल्याला परत आलेला आहे, ते आहेत हे सेल्स रिटर्न।
फ्री होल्ड प्रॉपर्टी, अशी प्रॉपर्टी की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाहीये अशी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ऑफिस रेट, मोटर व्हॅन, स्टॉक दिलेलं आहे आणि स्टॉकच्या पुढे ब्रॅकेटमध्ये दिनांक दिलेली आहे 1/4/2018, 1 एप्रिल 2018. म्हणजे काय झालं, हा स्टॉक कोणता स्टॉक झाला, ओपनिंग स्टॉक झाला. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आलेला आहे. पुढे एक्सपेन्सेस आलेलं आहे कोल, गॅस आणि फ्यूल. कोल, गॅस, फ्यूल आलेलं आहे. कॅरेज इनवर्ड आलेलं आहे, कॅरेज आउटवर्ड आलेलं आहे. याची कन्सेप्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती की कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्डचं काय करायचं, त्याची एंट्री कशी करायची ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर पर्टिक्युलर साईडला कॅपिटलचे बॅलन्स दिलेलं आहे. रुचा 80,000, जुली 40,000. सेंट्री क्रेडिटर्स, आपल्यावर असलेली उधारी 22,000 रुपये दिलेली आहे. सेल्स 1,48,000. RDD आहे 1200 रुपये. बिल्स पेबल आहेत 12,000 रुपयाचे. आणि परचेस रिटर्न, आपण माल खरेदी केला होता तो आपण काय केलेला आहे, परत केलेला आहे. परत केलेला आहे, त्याची अमाऊंट दिलेली आहे 6,000 रुपये. आता ही झालं आपलं ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स आपण रीड करत असताना, वाचत असताना दोन घटकांना मी काय केलेलं आहे, बॉक्स केलेलं आहे. एक केलेलं आहे जनरल एक्सपेन्सेस आणि दुसरं दिलेलं आहे ट्रेड एक्सपेन्सेस. आता या ठिकाणी बॉक्स करण्याचं कारण काय, तर कारण आहे हे घटक थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहेत. हे शिकत असताना तुम्हाला एक स्टोरीच्या माध्यमातून मी ते एक्सप्लेन करू इच्छितो. स्टोरी जी आहे ती मी स्वतः बनवलेली आहे, ही कन्सेप्ट समजण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मला असं लक्षात येतं की विद्यार्थी काय करत असतात, ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस बऱ्याच वेळा चुकीच्या एंटर त्या ठिकाणी करत असतात. मग ते लक्षात राहण्यासाठी मी एक स्टोरी बनवलेली आहे, छोटीशी गोष्ट बनवलेली आहे, काल्पनिक स्वरूपाची आहे आणि निश्चितच तुम्हाला ते आवडेल. जर स्टोरी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. या ठिकाणी आता कॉमर्स विषय असल्यामुळे कॉमर्सच्याच वर्गाशी संबंधित विद्यार्थ्यांची मी स्टोरी बनवलेली आहे, गोष्ट बनवलेली आहे. आणि स्टोरी ही लव्ह स्टोरी आहे. निश्चितच तुम्हाला आवडेल. सध्या आपल्याला ह्याच गोष्टी जास्त आवडत असतात. तर स्टोरी आहे, छोटीशी स्टोरी आहे, 2 मिनिटाची, संपवतो लगेच. एक मुलगा आणि एक मुलगी इयत्ता 12वी कॉमर्समध्ये शिकत असताना दोघं चांगले मित्र असतात. मित्रांचं जे काही नातं असतं ते हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊन ते प्रेमात पडत असतात. आणि मग त्याच्यानंतर चांगले अभ्यासू असतात, विद्यार्थीही चांगले अभ्यासू असतात. तर अभ्यासू असल्यामुळे ते चांगला अभ्यास सुद्धा करत असतात आणि पुढे BCom कंप्लीट होऊन ते CA ची एक्झाम देत असतात. आणि दोघंही त्यांच्या करिअरमध्ये दोघंही CA होत असतात. CA झाल्यानंतर करिअरचं स्टेबल झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते, लग्नाची. मुलगा आणि मुलगी सुंदर आहे, सुशिक्षित आहे, शिकलेले आहेत, चांगलं करिअर आहे, म्हणून आई वडील सुद्धा दोघांचं लग्न लावून देत असतात. लग्न झाल्यानंतर ते एक कालांतराने एक त्यांचा छोटासा जो काही बंगला विकत घेतात. त्या बंगल्याला ते नाव देत असतात, काय नाव देत असतात, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट नावाचं त्यांचं घर असतो, बंगल्याला ते नाव देत असतात. आणि कालांतराने त्या बंगल्यामध्ये ते राहत असताना त्यांच्या संसारामध्ये एक मूल जन्माला येतं. त्याचं ते नाव ठेवत असतात ट्रेड एक्सपेन्सेस. काय असतात, ट्रेड एक्सपेन्सेस. आता तुम्ही म्हणाल सर मुलगा हा खर्च आहे का, हो खर्च आहे. मुलगा हा काय असतो, खर्च असतो. नेहमी वडील त्याच्या शिक्षणावरती, त्याच्या नोकरीच्या ठिकाणी, त्याला स्टेबल करण्यासाठी, त्याच्या लग्नासाठी नेहमी वडील काय करत असतात, मुलासाठी खर्च करत असतात. म्हणून मुलगा हा काय असतो, एक्सपेन्सेस असतो प्रत्येक वडिलांचा. तर ट्रेडिंग अकाउंट नावाच्या बंगल्यामध्ये आई वडिलांसोबत ट्रेड एक्सपेन्सेस राहत असतो. कालांतराने सुखी संसार, त्यांचा छोटासा संसार असतो आणि खूप सुखाने ते जीवन जगत असतात. परंतु काही कालावधी उलटल्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेसची आई ही आजारी पडत असते आणि दीर्घकाळ आजारी असल्यामुळे ती कालांतराने त्याच्या आईचं निधन होत असतं. आणि निधन झाल्यानंतर
त्या ठिकाणी ट्रेड एक्सपेन्सेसला सांभाळण्यासाठी लोकांचे सल्ले त्या ठिकाणी की ट्रेड एक्सपेन्सेसच्या वडिलांनी लग्न केलं पाहिजे म्हणून सल्ला देऊन 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 त्या ठिकाणी ट्रेड एक्सपेन्सेसच्या वडिलांचं लग्न केलं जात असतं. त्याच्यानंतर कालांतराने ट्रेड एक्सपेन्सेसला 4 भाऊ जन्माला येत असतात. त्यातला मोठा असतो सन्ड्री एक्सपेन्सेस, दुसरा असतो ऑफिस एक्सपेन्सेस, तिसरा असतो जनरल एक्सपेन्सेस आणि चौथा असतो मिसलेनियस एक्सपेन्सेस. नंतरचे 4 भाऊ आणि आधीचे ट्रेड एक्सपेन्सेस हे कुठे राहत असतात? ट्रेडिंग अकाउंट नावाच्या छोट्या बंगल्यामध्ये राहत असतात. परंतु हे जसे जसे मोठे होतात यांना कळतं की हा आपला सावत्र भाऊ आहे, सक्का नाहीये, यांच्यामध्ये जुळत नाही. जुळत नसल्यामुळे यांचे सतत भांडण होत असतात. हा बिचारा एकटा पडत असतो आणि सततच्या भांडणाला वैतागून त्याचे वडील एक निर्णय घेत असतात की यांना घेऊन वेगळं राहायचं. आता 4 भाऊ असल्यामुळे जागा जास्त लागेल म्हणून ते काय करत असतात? मोठा बंगला बांधत असतात आणि त्याला नाव देत असतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव देत असतात. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस हा एकटा त्या छोट्या बंगल्यामध्ये राहत असतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नावाच्या मोठ्या बंगल्यामध्ये ट्रेड एक्सपेन्सेसचे वडील आणि त्याची सावत्राई आणि 4 भाऊ हे काय करत असतात? सोबत राहत असतात. मग वडिलांना भेटायला जायसाठी हा ट्रेड एक्सपेन्सेस काय करत असतो? यांची वाट बघत असतो की ज्या वेळेस प्रॉफिट अँड लॉस ज्या बंगल्यामध्ये त्यांच्या घरामध्ये हे 4 नसेल त्यावेळेस ट्रेड एक्सपेन्सेस काय करत असतो? प्रॉफिट अँड लॉस नावाच्या बंगल्यामध्ये त्याच्या वडिलांना भेटायला जात असतो. कोण? ट्रेड एक्सपेन्सेस. आणि ज्या वेळेस या 4 एक जरी घरी असला त्यावेळेस ट्रेड एक्सपेन्सेस कुठं असतो? त्याच्या स्वतःच्या घरी असतो. आता तुम्हाला गोष्ट सांगितली, गोष्टीचा बोध तुम्ही काय घेतला की ज्या वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस एकटा असेल त्यावेळेस त्याची पोस्टिंग कुठे गेली जात असते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण मात्र ट्रायल बॅलन्स मध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस या 4 एक किंवा 4 जर असतील तर हा कुठं असतो? ट्रेड एक्सपेन्सेस त्याच्या ट्रेडिंग अकाउंट नावाचा त्याचा जो काही छोटा बंगला आहे त्या ठिकाणी तो राहत असतो. पुढे गोष्ट तुम्हाला आवडली असेल, गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे आपलं ट्रायल बॅलन्स रीड करून झालेलं आहे. पुढची स्टेप काय आपली? ऍडजस्टमेंट ज्या दिलेल्या त्या ऍडजस्टमेंटच्या आपल्याला काय करायचे आहे? स्टार करून घ्यायचे आहे. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 कॉस्ट प्राइस. 88,000ची कॉस्ट प्राइस दिलेली ॲड 90,000 90,000ची मार्केट प्राइस दिलेली. आता या ठिकाणी आतापर्यंतचे जे काही व्हिडिओ आपण बघितले त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की क्लोजिंग स्टॉकची एकच व्हॅल्यू येत होती. पण मात्र या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू आलेल्या आहे. कोणकोणत्या? कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. मग अशा वेळेस कोणती प्राइस घ्यायची असते? कॉस्टच घ्यायची का मार्केटच घ्यायची? नाही. जी अमाऊंट लहान असेल ती अमाऊंट आपल्या कामाची असते. इथं आहे 88,000 आणि दुसरी अमाऊंट आहे 90,000. 88,000 की 90,000 कोणती घ्यायची? मी सांगितलं जी लहान असेल ती. लहान कोणती आहे? 88,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक काय आहे? 88,000. 90,000चं करायचं काय सर? मग काहीही करायचं नाही, राहू दे त्याला तसंच. पुढे रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 3,000 अँड ₹2,000 रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे म्हणजे एकामागे एक फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजेच काय? ड्रॉइंग म्हणजे काय? चित्रकला नाही. ड्रॉइंग म्हणजेच काय? अकाउंटच्या भाषेमध्ये ज्यावेळेस बिझनेसमधनं पार्टनर्स स्वतःच्या पर्सनल यूज साठी ज्यावेळेस अमाऊंट घेऊन जात असतात
गुड्स घेऊन जात असतात स्वतःच्या पर्सनल यूज साठी, त्यालाच काय म्हटलं जातं, ड्रॉइंग असं म्हटलं जातं. मग रुच्याने 3,000 रुपये आणि जुलीने 2,000 रुपये हे काय केलेले आहेत, बिझनेस मधनं काढून घेतलेले. पुढे डेप्रिशिएट मोटर व्हॅन प्लांट अँड मशिनरी. मोटर व्हॅन वरती 5% आणि प्लांट अँड मशिनरी वरती 7% आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज केलेलं आहे. मग याची वर्किंग नोट बनवून घेऊ. वर्किंग नोट नंबर 2, डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हॅन ॲट 5%. मोटर व्हॅनची प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट किती दिलेली आहे, या ठिकाणी मोटर व्हॅनची किंमत किती आहे, मोटर व्हॅनची किंमत आहे 40,000 रुपये. वरती 5%, 5/100. 0 कॅन्सल, अमाऊंट उरलेली आहे 400 गुणिला 5, गुणाकार केला 400 गुणिला 5, 4×5 = 20 आणि पुढे 2 0, म्हणजे मोटर व्हॅनवरती डेप्रिशिएशन किती आलेलं आहे, 2,000. त्याच्यातलीच पुढची ऍडजस्टमेंट, डेप्रिशिएशन परत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मोटर व्हॅनचं झालं आणि पुढे प्लांट अँड मशिनरीचं 7%. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती दिलेली आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला सगळ्यात शेवटी प्लांट अँड मशिनरी 13,800. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट दिलेली 13,800 × 7/100. 0 कॅन्सल, अमाऊंट उरली 138 गुणिला 7, गुणाकार 7 × 56 6, चला 5, 7 × 21, 21 आणि 5 26, चला 2, 7 × 7, 7 8 9. म्हणजे या ठिकाणी मोटर व्हॅनवरती डेप्रिशिएशन आलेलं आहे 2,000 रुपये आणि प्लांट अँड मशिनरीवरती आलेले आहे 966 रुपये. इथं आपण ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला उदाहरणामध्ये 4 नंबर, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स ॲट 5% इज टू बी क्रिएटेड. आपल्याला जे डेटर्स दिलेले त्या डेटर्स वरती 5% काय करायचं आहे, RDD आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि 6 नंबर, आउटस्टँडिंग वेजेस आपले द्यायचे राहिलेले आहेत. प्लांट अँड मशिनरी जे काय आपली सन्ड्री डेटर आहे त्या सन्ड्री डेटर वरती आपल्याला एक स्टार करायची आहे. सन्ड्री डेटर जनरल एक्सपेन्सेसच्या खाली सन्ड्री डेटरला एक स्टार करा, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीला पण एक स्टार आणि मोटर व्हॅनला पण एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी दिलेली आहे, तिथं सुद्धा आपल्याला एक स्टार या ठिकाणी करायचं आहे. पुढे तिसऱ्या ऍडजस्टमेंटचे आपण स्टार केले, चौथ्या ऍडजस्टमेंटचं स्टार केलं, पाचव्या ऍडजस्टमेंटचे आपण स्टार केले. 6 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने. माल काय केलेला आहे, उधारीने विकत घेतलेला आहे. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपण 6,000 रुपये किमतीचा माल विकत घेतलेला आहे, पण मात्र त्याची एंट्री केलेली नाही. काय करावं लागेल, एंट्री करावं लागेल. करा एंट्री. परचेसला एक स्टार, परचेसला आपल्याला या ठिकाणी एक स्टार करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे इथं आपल्या 6 ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत.
पण 6 ऍडजस्टमेंट आहे का? नाही. पुस्तकामध्ये आपली एक ऍडजस्टमेंट या ठिकाणी मिस आहे. ती म्हणजेच कोणती? तर पुढे या ठिकाणी 5व्या ऍडजस्टमेंटच्या पुढे जागा दिलेली त्या ठिकाणी लिहून घ्या. 7 नंबरची ऍडजस्टमेंट काय आहे? तर अनरेकॉर्डेड सेल्स वेअर ₹6,000. ही 7 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला पुस्तकामध्ये मिस झालेली आहे. नवीन पुस्तकामध्ये असेल, ज्यांच्या पुस्तकात नसेल त्यांनी लिहून घ्यायचे. अनरेकॉर्डेड सेल वेअर ₹6,000 सेल्स, ते पण अनरेकॉर्डेड आहे परचेस सारखे. सेल्सला 1 स्टार. सेल्सला काय करायचंय? 1 स्टार या ठिकाणी द्यायचंय. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम एक्सप्लेन करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी ऍडजस्टमेंटचे स्टार पण करून ठेवलेले आहे. पुढची स्टेप आपली काय आहे? तर आपल्याला या ठिकाणी जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे ते ट्रायल बॅलन्स काय करायचंय? आपल्याला पोस्टिंग त्याची आपल्याला करायची आहे. म्हणजेच काय? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, याचे जे जे घटक असतील ते घटक काय करायचे? त्यांच्या अकाउंटला आपल्याला पोस्ट करायचे. चला तर मग पोस्टिंग करूया. अकाउंट दिलेले आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण काय करत असतो? सर्वात आधी एक घटक लिहून घेत असतो. काही घटक लिहून घेत असतात. कोणकोणते? टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, त्याच्यामधनं लेस परचेस, रिटर्न्स, क्रेडिटला देतो बाय, सेल्स, त्याच्यामधनं लेस सेल्स रिटर्न, ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लास्ट लाईनला शेवटी क्लोजिंग स्टॉक. पुढे प्रॉफिट अँड लॉसला आपण लिहून घेतो टू RDD, त्याच्यानंतर ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्यामध्ये ऍड न्यू बॅड डेब्ट्स, परत ऍड न्यू RDD, एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. एवढे घटक आपण काय करत असतो? लिहून घेत असतो आणि नंतर पोस्टिंगला सुरुवात करतो. पहिला घटक दिलेला आपल्याला परचेसेस अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 48,000. ट्रेड एक्सपेन्सेस स्टोरी सांगितली तुम्ही. ट्रेड एक्सपेन्सेस या प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस एकटा आलाय का? नाही. त्याचे सावत्र भावांपैकी चौघांपैकी एक आलेला आहे. कोणता? जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस हा छोट्या बंगला सोडून मोठ्या बंगल्यात जाईल का? नाही, नाही जाणार. कारण का? ते चौघ त्याला लय मारतात. ठीक आहे ना. पण तो त्यांच्या घरी जात नाही. तो त्याच्या अकाउंटला नसेल. कुठं? ट्रेडिंगच्या डेबिटला. इथं परचेसेसच्या खाली आपल्याला एक लाईन सोडून लिहायचंय. काय लिहायचंय? एक लाईन सोडून टू ट्रेड एक्सपेन्सेस अमाउंट आउटर कॉलम 3,000. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज अमाऊंट आउटर कॉलमला 4,500. वेजेस अँड सॅलरी वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरी अमाऊंट
इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे 2800. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2. ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट इनर कॉलम हिडन ऍडजस्टमेंट आहे 4000. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स मधनं सेल्स रिटर्न मायनस 8000. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी नावातच प्रॉपर्टी माने ऍसेट फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट 23,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ऑफिस रेंट खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली एक लाईन सोडून 2 ऑफिस रेंट अमाऊंट 5,000 रुपये आउटर कॉलम. पुढे मोटर व्हॅन प्रॉपर्टी आहे ऍसेट आहे ऍसेट साइडला मोटर व्हॅन अमाऊंट इनर कॉलम 40,000. पुढे स्टॉक कोणता स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंगच्या डेबिटला सगळ्यात वरती 89,500. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस सावत्र भाऊ मोठ्या बंगल्यात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 2,500 आउटर कॉलम. सन्ड्री डेटर्स ऍसेट मोटर व्हॅनच्या खाली एक लाईन सोडून सन्ड्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलम 62,000. त्याच्यानंतर कोल गॅस अँड फ्यूल ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेसच्या खाली एक लाईन सोडून 2 कोल गॅस अँड फ्यूल अमाऊंट येईल 1,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड तिथंच 2 कॅरेज इनवर्ड अमाऊंट आउटर कॉलम 800 रुपये. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला तर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पुढे कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 1,300 आउटर कॉलम. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी ऍसेट साइडला सन्ड्री डेटरच्या खाली 3 लाईन सोडून द्यायचे. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इनर कॉलम 13,800. त्याच्यानंतर इतर ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आपली संपलेली आहे. आता आपल्याला ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड पोस्टिंग करायची आहे. कॅपिटलचं बॅलन्स आलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट 80,000 आणि 40,000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स
देणे लायबिलिटी साईडला वरतून 4 लाईन सोडून सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट इनर कॉलम 22,000 रुपये. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स अमाऊंट लिहा 1,48,000. त्याच्यानंतर आरडीडी ट्रायल बॅलन्सला लिहिली, म्हणजे कोणती आरडीडी? ओल्ड आरडीडी लिहिलं इथं. ओल्ड आरडीडी 1,200 रुपये. त्याच्यानंतर पुढे बिल्स पेएबल देणे लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटरच्या खाली 1 लाईन सोडून बिल्स पेएबल अमाऊंट आउटर कॉलम 1,200 रुपये. त्याच्यानंतर परचेस मधनं रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला 48,000च्या खाली लिहायचंय 6,000 रुपये. इथं आपली पोस्टिंग संपलेली आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम खाली दिलेल्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट आपल्याला काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहे. पहिली ऍडजस्टमेंट दिली आपल्याला क्लोजिंग स्टॉक. ऍडजस्टमेंटचे नेहमी किती इफेक्ट येतात? 2 इफेक्ट येतात. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट कोणती घ्यायची सांगितली? जी अमाऊंट छोटी असेल ती किती? 88,000 अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे क्लोजिंग स्टॉकच्या समोर. याचा सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला प्लांट अँड मशिनरीच्या खाली 1 लाईन सोडून क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 88,000 आउटर कॉलमला. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस. या ठिकाणी रुचा आणि जुलीने काय केलेलं आहे? ड्रॉइंग केलेली आहे. आपल्या बिझनेस मधनं पर्सनल यूज साठी काय केलेलं आहे? आपला विड्रॉल केलेलं आहे. काय विड्रॉल केलेलं आहे? या ठिकाणी ₹3,000 अँड ₹2,000. आपल्या व्यवसाय संघटनेतून कंपनीतनं कोणत्याही मार्गाने माल जात असेल, तो सेल केलेला असेल, चोरीला गेलेला असेल, सॅम्पल म्हणून दिलेला असेल, गेलेला असेल, आपण काय करत असतो? त्याची पहिली पोस्टिंग कुठे करत असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला करत असतो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स रिटर्नच्या खाली 1 लाईन सोडून लिहायचे बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. त्यामध्ये 1 नंबर रुचा, 2 नंबर जुली. रुचाने केलेली आहे ड्रॉइंग 3,000 इनर कॉलमला, जुलीने केली आहे 2,000 इनर कॉलमला. 2,000च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 5,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, ज्या वेळेस पार्टनर व्यवसायामधनं माल किंवा पैसे विड्रॉल करत असेल, पर्सनल यूज साठी घेऊन जात असेल, त्यावेळेस काय होत असतं? त्याचं बिझनेस मधील जे काही कॅपिटल असतं कमी होत असतं. आणि ज्यावेळेस कॅपिटल कमी होतं त्यावेळेस त्याची एंट्री केली जात असते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. कुठे केली जात असते? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. मग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला एंट्री करूया आपण. 2 ड्रॉइंग रुचा 3,000 आणि जुली 2,000. इथं आपली सेकंड जी काही पोस्टिंग आहे किंवा सेकंड जी काही ऍडजस्टमेंट आहे ती आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट डेप्रिशिएट मोटर व्हॅन 5% आणि प्लांट अँड मशिनरी 7%. ऑलरेडी याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. डेप्रिशिएशन काय करतो? डेप्रिशिएशन आपण आपल्या ऍसेट मधनं कमी करत असतो. डेप्रिशिएशन मुळे ऍसेटची काय होत असते? व्हॅल्युएशन कमी होत असते. मोटर व्हॅन कितीने कमी झालेली? 2,000 ने. आणि प्लांट अँड मशिनरी
966 रुपयाने. मग या ठिकाणी मोटर व्हॅन दिलेली आहे, त्याच्या खाली लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. 40,000च्या खाली लिहायचं आहे 2,000. 2,000च्या खाली आडवी रेष वजाबाकी बाहेर 38,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीच्या खाली लिहायचं आहे लेस डेप्रिशिएशन ॲट 7%. अमाऊंट लिहायची आहे 966 रुपये. 13,800च्या खाली लिहायचं 966. 966च्या खाली आडवी रेष वजाबाकी बाहेर येणार 12,834 रुपये. 12,834 रुपये. त्याच्यानंतर पुढे याचा सेकंड इफेक्ट, प्रॉपर्टी कमी झाली, नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हॅन आणि खाली प्लांट अँड मशिनरी. मोटर व्हॅनची अमाऊंट आहे 2,000 रुपये आणि प्लांट अँड मशिनरीची आहे 966 रुपये. दोघांची टोटल बाहेर 2,966 रुपये. 2,966 रुपये. इथं आपली तिसरी ॲडजस्टमेंट संपली आहे. पुढची ॲडजस्टमेंट 4 नंबरची. त्याच्या अगोदर 5 नंबरची ॲडजस्टमेंट बघूया. आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग म्हणजेच काय, द्यायचं बाकी असलेलं. आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. आउटस्टँडिंग वेजेस. वेजेसच्या खाली ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगची अमाऊंट आहे 800 रुपये. 3,600 रुपये बाहेर. पुढे हे जे काही 3,600 अमाऊंट जे आहे आउटस्टँडिंग, हे काय देणं आहे. देण्याची साईड लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला या ठिकाणी बिल्स पेबलच्या खाली लिहायचं आहे आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट 800 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढची 6 नंबरची ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट. आपण काय केलेलं आहे, माल परचेस केलेला आहे पण मात्र त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाहीये. रेकॉर्डिंग केलेलं नाहीये, करूया रेकॉर्डिंग. ॲड अनरेकॉर्डेड परचेसमध्ये ॲड. त्याच्या अगोदर परचेसमधनं परचेस रिटर्न मायनस केले, अमाऊंट येणार 42,000. 48,000 मायनस 6,000 अमाऊंट येणार 42,000. त्याच्याच खाली लिहायचं आहे ॲड अनरेकॉर्डेड परचेस 6,000 रुपये. 6,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर 48,000. याचा सेकंड इफेक्ट, परचेस उधारीने अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजेच काय, माल उधारीने घेतलाय असं त्याचा अर्थ होत असतो. आणि आपली उधारी वाढली म्हणजेच काय, आपलं देणं वाढलं. परचेस केलेला आहे माल पण मात्र त्याचा रेकॉर्ड नाही, त्याचे पैसे सुद्धा दिलेले नाही म्हणजेच काय, आपलं देणं वाढलं. देणं वाढलं म्हणजे लायबिलिटी साईडला सन्ट्री क्रेडिटर मध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 22,000च्या खाली लिहायची 6,000. 6,000च्या खाली आडवी रेष 22,000 आणि 6,000 28,000 आउटर कॉलमला. इथं आपली 6 नंबरची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती आपली संपलेली आहे. आता आपल्याला 4 नंबरची ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. त्याच्या अगोदर
मी तुम्हाला 7 नंबरची ऍडजस्टमेंट लिहून दिली होती. काय लिहून दिली होती? अनरेकॉर्डेड सेल. ज्या पद्धतीने परचेसेस होते अनरेकॉर्डेड, त्याच पद्धतीने सेल सुद्धा आपल्याकडे काय होतं? अनरेकॉर्डेड होते. मग या ठिकाणी ज्या पद्धतीने अनरेकॉर्डेड परचेसेस आपण परचेसेस मध्ये ऍड केले, त्याच पद्धतीने आपल्याला अनरेकॉर्डेड सेल सुद्धा काय करायचंय? सेल्स मध्ये ऍड करायचे. त्याच्या अगोदर सेल्स मधनं सेल्स रिटर्न मायनस करायचे. 1,48,000 मायनस 8,000 अमाऊंट 1,40,000. त्याच्या खाली ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती रुपयाचे होते? 6,000. 1,40,000 प्लस 6,000 अमाऊंट बाहेर 1,46,000. याचा सेकंड इफेक्ट, सेल्स वाढले म्हणजेच काय? विक्री, माल विकलेला आहे. कसा विकलेला आहे? उधारीने विकलेला आहे. कसं समजलं? अनरेकॉर्डेडचा व्यवहार नेहमी, अनरेकॉर्डेडचं जे काही ट्रान्झॅक्शन असतं नेहमी आणि नेहमी उधारीचं मानलं जात असतं. उधारीने माल विकला म्हणजेच काय? डेटर वाढले. डेटर मध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. 62,000च्या खाली 6,000, 6,000च्या खाली आडवी रेष 62,000 प्लस 6,000 अमाऊंट येईल 68,000, 68,000. आता आपल्याला काय करायचंय? चौथी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. चौथी ऍडजस्टमेंट काय दिलेली आहे आपल्याला? या ठिकाणी आरडीडी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. किती? 5% ऑन सन्ड्री डेटर. आता सन्ड्री डेटरची कोणती अमाऊंट घ्यायची? सन्ड्री डेटर 62,000 की अनरेकॉर्डेड ऍड करून 68,000. आता ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याकडे किती आहे? 68,000 आहे. ठीक आहे, 62,000 तर होतीच, पण मात्र सन्ड्री डेटर आपले काय झालेले? 6,000 ने वाढलेले. 6,000 ने वाढले म्हणजेच काय? आता ऍक्च्युअल अमाऊंट किती आहे? 68,000. आणि नेहमी आपण बॅड डेप्स असेल किंवा आरडीडी असेल, नेहमी आणि नेहमी आपण ऍक्च्युअल अमाऊंट वरती ते कॅल्क्युलेट करत असतो. तर चला, वर्किंग नोट नंबर 4. आरडीडी ऑन डेटर्स. डेटरची अमाऊंट आहे 68,000. 68,000 इंटू π/100. 0 कॅन्सल. 680 गुणिला 5. 0 8 पंचे 40, 8 4, 6 पंचे 30 आणि 4 34. 3,400 रुपये काय आलं आपलं? आरडीडी सन्ड्री डेटर मधनं लेस करतात. लेस करा. लेस आरडीडी ॲट 5%. किती आलेली होती आरडीडी? 3,400. 68,000च्या खाली लिहायचं 3,400. 3,400च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर 64,500. ही आरडीडी कोणती आहे? ऍडजस्टमेंट मधील आरडीडी ही काय आहे? न्यू आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलेलं इथं न्यू आरडीडी 3,400. हा झाला याचा सेकंड इफेक्ट. इथं आपला जे काय आपले ऍडजस्टमेंट दिलेले होते ट्रायल बॅलन्सच्या खाली, ते आपण सगळे काय केलेले? सॉल्व्ह केलेले. आता आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजेच काय? ज्या काही हिडन ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या हिडन ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. हिडन ऍडजस्टमेंट, एक ऍडजस्टमेंट आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ती कोणती? ऍडव्हर्टाइजमेंटची. ऍडव्हर्टाइजमेंटच्या पुढे काहीतरी आपल्याला माहिती ब्रॅकेटमध्ये दिलेली होती. काय माहिती दिलेली आहे? 2 इयर म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? तर हे 4,000 जे आहेत हे कोणते आहेत? 2 वर्षाचे पेड केलेले. आपण फायनल अकाउंट करत असताना नेहमी आणि नेहमी फक्त आणि फक्त एकाच वर्षाचं आपण काय करत असतो? कॅल्क्युलेशन करत असतो. ठीक आहे ना? मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? एका वर्षाचं दिलेलं आहे चालू वर्षाचं,
आणि पुढच्या वर्षाचं पण काय केलेलं आहे ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे. ते किती दिलेलं आहे त्याचा शोध घ्यावा लागणार आहे आपल्याला आणि ते आपल्याला मायनस करावे लागणार आहे. चला वर्किंग नोट मध्ये वर्किंग नोट नंबर 5 ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आहे 4,000. 2 वर्षाची म्हणून भागेला 2 म्हणजे एका वर्षाची किती आले 2,000. म्हणजे 2,000 चालू वर्षाचा खर्च आहे आणि 2,000 काय आहे पुढच्या वर्षाचा म्हणजे ऍडव्हान्स. आणि ऍडव्हान्सला काय म्हटलं जातं प्रीपेड असं म्हटलं जातं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली प्रीपेड आहे ते प्रीपेड नेहमी काय करतात लेस करतात. आउटस्टँडिंग ऍड करतात तर प्रीपेड काय करतात लेस करतात. लेस प्रीपेड 2,000च्या खाली ॲव्हरेज अमाऊंट बाहेर 2,000. याचा सेकंड इफेक्ट ऍडव्हान्स आहे ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आउटर कॉलमला 2,000. इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. शेवटची स्टेप आपली या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे टॅली करायचा आहे म्हणजे काय क्लोज करायचंय. अकाउंट क्लोज करण्याची नेहमी साईन काय आहे या ठिकाणी सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट कसं काय केलं जात असतं क्लोज केलं जात असतं. सिंगल डबल लाईन मध्ये सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट राहिली होती आपली लिहायची. लाईट गेल्यामुळे ते परत लिहावं लागलं त्याच्यामुळे राहिली ती अमाऊंट. बघा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल जर घेतली तर या ठिकाणी ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल येते आहे 2,39,000 आणि डेबिटची टोटल येते 1,45,900. आता या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटची टोटल जर समजा पाहिली तर आपल्याला काय करायचं असतं या टोटल मधनं कोणती टोटल मोठी आहे ती टोटल आपल्याला बेस मारायची असते. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आहे 2,39,000. ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल आलेली आहे 1,45,900. कोणती मोठी आहे ऑब्विसली 2,39,000. ज्या साईडची अमाऊंट मोठी असेल त्या साईडला सर्वात आधी लिहून घ्यायचंय 2,39,000 2,39,000. डेबिटला लिहायचंय 2,39,000 आणि या मोठ्या अमाऊंट मधनं ही छोटी अमाऊंट मायनस करायची आणि त्याला नाव द्यायचंय टू ग्रॉस प्रॉफिट. 2,39,000 मायनस 1,45,900 अमाऊंट जर समजा मायनस केली तर त्याची वजाबाकी येते 93,100. 93,100 काय असणार आहे त्याची मायनस करून अमाऊंट असणार आहे. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आपला किती आलेला आहे तर तो आलेला आहे 93,100. हा 93,100 जो काही ग्रॉस प्रॉफिट आहे तो काय करायचा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कुठं प्रॉफिट अँड लॉसला. बघा फरक कुठं आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला आलेला आहे. तो ट्रान्सफर करताना प्रॉफिट अँड लॉसला काय जाणार आहे क्रेडिटला जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट 93,100. इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अकाउंट क्लोज करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घेतली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा डेबिटची आणि क्रेडिटची टोटल आपल्याला काय करायची आहे घ्यायची आहे. बघा प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची जर टोटल पाहिली एकच अमाऊंट आहे. काय अमाऊंट आहे आपल्याकडे 93,100 आणि इकडं
डेबिटची टोटल जर पाहिली तर सर्वात आधी आरडीडीची जी काही अमाऊंट आहे ती आपण अजून मायनस करून बाहेर लिहिलेली नाहीये, ते करायची आहे. ओल्ड बॅड डेब्ट्स अमाऊंट नाही आपल्याकडे, न्यू बॅड डेब्टची पण अमाऊंट नाही आहे म्हणून डॅश डॅश. आरडीडीची अमाऊंट 3,400 लिहिली, खाली तिघांची टोटल येणार आहे 3,400. 3,400 मायनस लेस ओल्ड आरडीडी यांची वजाबाकी जर केली 3,400 मायनस 1,200 जर केले तर अमाऊंट येणार 2,200 रुपये. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर डेप्रिशिएशनची अमाऊंट आपण बाहेर काढलेली. आता याची टोटल जर केली तर टोटल येणार आहे याची 20,466. क्रेडिटची टोटल आहे 93,100 आणि डेबिटची आहे 20,466. कोणती अमाऊंट मोठी आहे? 93,100. जसं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं, जी अमाऊंट मोठी असेल तिला बेस घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. सिंगल डबल अकाउंटमध्ये अकाउंट क्लोज. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 93,100. डेबिटला पण तीच अमाऊंट लिहायची 93,100. डेबिटला फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. अमाऊंट दोघांमध्ये वाटायची आहे, एक रुचा आणि एक जुली. कोणत्या रेशोमध्ये वाटायची आहे? तर ती वाटायची आहे 2:1. म्हणजेच काय, या 93,100 मधनं 20,400 रुपये जर समजा मायनस केले तर त्याची अमाऊंट येणार आहे 72,634 रुपये. 72,634 रुपये. या 72,634 चे काय करायचे? 3 भाग करायचे. कसे? वर्किंग नोट नंबर 6, नेट प्रॉफिट कोणत्या रेशोत वाटायचं आहे? 2:1. जो मी तुम्हाला कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करून दिला होता तो. एक आहे रुचा, एक पार्टनर, दुसरी आहे जुली. अमाऊंट आहे, नेट प्रॉफिट आलेलं आहे 72,634 इंटू 2/3 आणि जुलीला मिळणार 72,634 इंटू 1/3. म्हणजेच काय, 2 आणि 1 यांचे एकत्रितपणे म्हणजे 3 भाग एकत्र करायचे. म्हणजेच काय, झालेल्या नेट प्रॉफिटचे 3 भाग करायचे आणि त्या 3 भागातून 2 भाग रुचाला द्यायचे, 3 भागातून 1 भाग हा जुलीला द्यायचे. या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन जर समजा केलं तर रुचाला मिळणार आहेत याची 24,211.33. म्हणजे 3 जर समजा 72ला भागलं तर उत्तर येणार आहे 24,211.33 गुणिला 2 जर केले तर पुढे अमाऊंट येणार आहे 48,422.66. त्याच्यानंतर 72,634 ला 3 भागलं 11.33 इंटू 1 भाग कोणाला मिळणार आहे? जुलीला मिळणार आहे. म्हणजे अमाऊंट असेल 24,211.33. आता या ठिकाणी पॉइंट मध्ये उत्तर आलेलं आहे. आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर नाही, आपल्याला राऊंड फिगर मध्ये उत्तर पाहिजे. मग पॉइंट मध्ये जे पॉइंट जास्त आहे बघा, रुचाला किती आहे? 22.66. 66 राऊंड फिगर एकत्र करून हिला मिळणार 48,423 रुपये रुचाला. आणि जुलीचे 11.33 पैसे ते कट करून त्याला मिळणार 24,211 रुपये. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रुचाला 48,423 आणि जुलीला 24,211. इथं सुद्धा सेम डेबिटला फरक आलेला आहे. तोच फरक ट्रान्सफर होईल कुठं? आपल्या
पार्टनर्स अकाउंटला. पार्टनर अकाउंटला कुठं जाणार, तो क्रेडिटला जाणार. फरक इथं डेबिटला आहे, ट्रान्सफर होत असतो तो क्रेडिटला. क्रेडिटला पार्टनर क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये खाली लिहायचं नेट प्रॉफिट अमाऊंट 48,423 आणि जुलीला 24,211. इथं सुद्धा ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस ज्या पद्धतीने आपण सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज केलं त्याच पद्धतीने सिंगल डबल लाईन मध्ये हे सुद्धा क्लोज करायचं आहे. पुढे रुच्याची जी काही अमाऊंट आहे, रुच्याची अमाऊंट डेबिटची अमाऊंट येते आहे 1,28,423 रुपये आणि डेबिटचे आहे 3,000 रुपये. रुच्याची क्रेडिटची टोटल जास्त असल्यामुळे तीच आपण बेस मानणार आहे 1,28,423 रुपये. तेच आपण डेबिटला लिहिणार आहे आणि डेबिटला फरक येईल त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 1,28,423 मायनस 3,000 अमाऊंट येणार 1,25,423. इकडे रुच्याची टोटल जर पाहिली तर रुच्याची टोटल येणार आहे 64,211. डेबिटला लिहायची 64,211. 64,211 मायनस 2,000 केले तर वजाबाकी येणार 62,211. पुढे ही अमाऊंट आपल्याला पार्टनरला क्लोज केल्यानंतर ही जी काही टू बॅलन्स कॅरेट डाऊनची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला पाठवावी लागणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला वरती 2-3 लाईन सोडली तिथे लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट रुच्या जुली. रुच्याची बॅलन्स कॅरेट डाऊनची अमाऊंट 1,25,423 आणि जुलीची आहे 62,211. दोघांची टोटल बाहेर 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 5 आणि 2 7, 12 आणि 6 18. 1,87,634 रुपये. इथं सुद्धा आपल्याला सिंगल डबल लाईन मध्ये हे बॅलन्स शीट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आता या ठिकाणी बॅलन्स शीट सुद्धा आपल्याला टॅली करत असताना ऍसेट आणि लायबिलिटीची अमाऊंट जर समजा सेम आली तर समजायचं आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. चला टोटल करून बघा लायबिलिटी साईड आणि ऍसेट साईडची टोटल बरोबर येते का. तर इथं आपली ऍसेटची टोटल 2,28,434 येणार आणि लायबिलिटीची सुद्धा 2,28,434 अमाऊंट. या ठिकाणी आपलं जो काही प्रॉब्लेम आहे तो टॅली झालेला आहे. या पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 12 पैकी 12 मार्क या ठिकाणी मिळतील. तर थांबूया हा व्हिडिओ इथंच. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रॉब्लेम असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.